रात्रीच्या 11:30च्या सुमारास पुण्यातल्या एका हाय सोसायटीत राहणाऱ्या अंजली देशमुखला एका अनोळखी नंबरवरून कॉल आला। तुझ्याकडे फक्त 10 मिनिटे आहेत, धावून जा नाहीतर तू संपेल। आणि त्या एका कॉलने तिच्या आयुष्याचा खेळ सुरू झाला। अंजली देशमुख 28 वर्षाची नामांकित वकील, गुन्हेगारी खटले हाताळण्यात तरबेज। तिच्या एका मोठ्या केसमध्ये तिने पुण्यातील कुख्यात बिल्डर आणि राजकारणी प्रभाकर चौगुले याला शिक्षा सुनावली होती। प्रकरण खूप मोठं होतं, जमीन घोटाळा, खून आणि पैशांची अफरातफर। शिक्षा ठरल्याच्या अवघ्या आठवडाभरात तिला तो अनोळखी कॉल आला। फोनवरचा आवाज अनोळखी होता, पण धोक्याचा इशारा स्पष्ट होता। धाव, तुझ्या ऑफिसच्या पार्किंग मध्ये कोणीतरी तुझी वाट पाहतंय। सावध पण घाबरलेली अंजली गाडीतून बाहेर पडली आणि ऑफिसच्या गेटवर आली। तिथे तिने पाहिलं की एक रक्ताने माखलेला माणूस पडलेला होता आणि तो माणूस दुसरं कोण नसून तिचाच सहकारी सागर जोशी होता। सागर अजूनही जिवंत होता। त्याने थरथरत फक्त एकच वाक्य बडबडलं, फाईल 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 लपवा चौगुले, आणि तो जागेवरच बेशुद्ध झाला। पण याआधी अंजली काही समजून घेऊ शकली असती। मागून एक गाडी खूप वेगाने तिच्या दिशेने येत होती। तिने क्षणात अंग काढून घेतलं आणि गाडी जोरात सागरच्या शरीरावरून निघून गेली। सागरने उल्लेख केलेली फाईल म्हणजे नक्की काय? तिने आठवलं, 2 दिवसापूर्वी सागरने तिला एक ईमेल केला होता। त्यात फक्त एवढंच लिहिलं होतं, यात मोठं काहीतरी आहे, तुला काळजी घ्यावी लागेल। तिने ताबडतोब त्याचा लॅपटॉप चेक केला आणि त्या फाईलमध्ये काही धक्कादायक गोष्टी सापडल्या। चौगुलेचा हात केवळ जमिनीच्या घोटाळ्यातच नव्हता, तर काही गुप्त खून आणि ड्रग्ज तस्करीत सुद्धा होता। आणि यामध्ये काही मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांची नावही होती। पोलिसात जायचं का की ही माहिती गुप्त ठेवायची? अंजली विचार करत असतानाच तिला पुन्हा तोच अनोळखी नंबरचा कॉल आला। तुला वाटतंय फक्त चौगुलेची आत सामील आहे? नीट विचार कर, काही वेळाने सगळं स्पष्ट होईल। तोच एका क्षणात तिच्या घराच्या बाल्कनीतून कोणीतरी खाली पडल्याचा आवाज आला। ती धावत बाहेर आली। सागरच्या मृतदेहावर नजर गेली। सागर मेला होता, पण एक चिठ्ठी त्याच्या हातात घट्ट पकडलेली होती आणि त्यावर फक्त एकच वाक्य होतं, तो तुला शोधतोय। त्या रात्रीपासून अंजली बेपत्ता आहे। अंजलीला काय झालं? तिने फाईल उघड केली होती का की तीही या रहस्यमय कटाचा भाग बनली? ही घटना सत्य घटनेवर आधारित आहे, जिथे एका वकिलाने मोठ्या घोटाळ्याची फाईल हाताळल्यानंतर ती अचानक बेपत्ता झाली आणि आजही ती रहस्याचं एक गूढ आहे।